महत्त्वाची बातमी राज्यामधील महापालिका निवडणुकांची आज घोषणा होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकी संदर्भातला संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल। राज्यामधील सर्व 29 महानगरपालिकांची एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईवरून आपल्यासोबत सीमा आढे जोडल्या गेलेल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमधून विशाल करोळे आहेत आणि नागपूरमधून अमर काणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला सीमाकडे जाऊयात। सीमा, सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, सर्वच राजकीय पक्षांसाठी देखील मुंबई महापालिका अत्यंत हॉट आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये खरं तर या निवडणुकीमध्ये अत्यंत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकीकडे एकत्र येण्याचं अद्याप अनौपचारिक ज्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या त्या संदर्भात आता अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। कशा पद्धतीच्या घडामोडी घडतायत आणि किती महत्त्वाची आहे मुंबई महापालिकेची निवडणूक? नक्कीच महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण बदलल्यानंतर, सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागलेलं आहे। कारण मुंबई महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार आणि तो झेंडा फडकवण्यासाठी महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल, या दोन्ही आघाड्यांकडनं सुरुवातीपासूनच प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। अर्थात आता आजची जर परिस्थिती बघितली तर राजकीय समीकरण ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहे। महायुतीचा जर सध्या मुंबईपुरता जर विचार केला तर त्यामध्ये शिंदे गट आणि भाजपने नवाब मलिक यांना विरोध केलेला आहे। नवाब मलिक जर राष्ट्रवादी सोबत असतील तर आम्हाला कुठेतरी त्यांच्यासोबत युती करायची नाही, असा कुठेतरी त्यांचा सूर सध्या पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती भाजपचे नेते जे आहेत ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार का हे पाहणं त्यांचं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण मलिक जर सोबत असतील तर याचा फटका शिंदे गट आणि भाजपला बसू शकतो। कारण यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी खास करून नवाब मलिक यांच्यावरती अनेक आरोप केलेले होते आणि त्यांना सोबत घेऊन जर आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर लढवली तर आपल्याला फटका बसू शकतो। हे लक्षात घेऊन आता त्यांना विरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे महायुतीचं गणित कशा पद्धतीने जुळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून तर आतापर्यंत तिन्ही पक्ष आपल्याला स्ट्रॉंग दिसत होते, मात्र काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली। जर राज ठाकरे आले सोबत तर त्याचा फटका आम्हाला बसू शकतो। राज ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे। उत्तर भारतीयांविरोधात ते अनेकदा बोलतात, अनेकदा त्यांची मारहाणीची भाषा असते त्यांच्या पक्षाची। त्यामुळे काँग्रेसची ती लाईन नाही, काँग्रेसची ती भूमिका नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत जाणं आम्हाला परवडणार नाही। म्हणून काँग्रेसने यापूर्वी स्वबळाचा नारा दिलेला आहे। अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्यासाठी काँग्रेस सकारात्मक आहे आणि तशा प्रकारची त्यांची बोलणी सुरू आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात त्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि अनेक बैठका आणि कार्यक्रमांमध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसले। त्यांची एक पक्षाची लाईन, दोन्ही पक्षाची लाईन आपल्याला सध्या तरी एक बघायला मिळते, मात्र अधिकृतपणे अजूनही युती जी आहे ती जाहीर झालेली नाही। आता निवडणुकींचा माहोल सध्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे। आज निवडणुकींच्या तारखा जाहीर होतील, त्यामुळे कधी पण त्यांना आता आपल्या युती आहे की नाही किंवा युती संदर्भात त्यांना अधिकृतपणे भाष्य करणं हे गरजेचं आहे। जागा वाटपासंदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती अनेकदा त्यांच्या नेत्यांनीच दिलेली आहे आणि त्या चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येते। मात्र स्थानिक लेवलवरती जो कार्यकर्ता सध्या काम करतोय, जो पदाधिकारी सध्या काम करतायत, त्यांच्यामध्ये अजूनही संभ्रमता आहे। त्यांच्यामध्ये अनेक संभ्रम आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार नाही आहे का, किंवा त्यामुळे आणि निश्चितच खरं तर सीमा, ठाकरे बंधूंचं नेमकं काय होणार? कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतायत त्यामुळे या निवडणुकीला ठाकरे बंधू एकत्रच दिसतील अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। ते जवळपास निश्चितच मानलं जाते। अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी देखील थेट संभाजीनगरात आपण जाऊयात। संभाजीनगरमधून आपल्यासोबत विशाल करोळे आहेत। विशाल, शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे का? अगदी खरं आहे, काहीसं असं चित्र संभाजीनगरमध्ये दिसेल। त्याचं मोठं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ, त्यानंतर 2 मोठी पक्ष फुटली आणि त्यानंतर खास करून संभाजीनगर जर म्हणायचं तर संभाजीनगर हा कायमच शिवसेनेचा गड राहिलेला आहे। शिवसेनेचे सगळ्यात जास्त नगरसेवक इथे होते आणि त्यामुळे नेहमीच महापौर हा शिवसेनेचा राहिला आहे। अपवाद भाजपला 1-2 वेळा महापौर पद मिळालं, मात्र आता पक्षात मोठी फूट झाली। गेल्या वेळेस शिवसेनेचे जे 29 नगरसेवक होते त्याबदले जवळपास 20 नगरसेवक आता शिंदेंसोबत गेलेले आहेत। त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्या वेळेसचे फक्त 9 नगरसेवक उरलेले आहेत। आतापर्यंत हा गड त्यांनी राखला आहे, मात्र यापुढे हा गड राखणं त्यांना
खूप जास्त कठीण होणार आहे. त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहे. संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जी लढली गेली ती नेहमीच नावाभोवती, म्हणजे हे शहर औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर, हा प्रश्न आता कायम सुटलेला आहे. त्यामुळं शिवसेनेला हा गड जर राखायचा असेल तर हा संपलेला मुद्दा लक्षात घेऊन नव्या मुद्द्यांची आखणी करावी लागेल आणि विखुरलेला पक्ष आहे तो सुद्धा एकत्रित करावा लागेल. त्यामुळंच त्यांची आगेकीच होऊ शकणार आहे. तर दुसरीकडं शिंदेंची शिवसेना जी लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून गेली त्यामुळं स्ट्रॉंग झाली आहे आणि त्यांच्यासमोर शिवसेनेपेक्षा जास्त मोठं आव्हान आता भाजपचं झालं आहे. खरं तर अजून जागा वाटपाबाबत कुठलीही बोलणी झाली नाही. मात्र महायुतीत लढणार असं सांगत असले तरीसुद्धा भाजपनं आपला पक्ष वाढला आहे. लोकांची पसंती भाजपला आहे. आमदार आमचे जास्त आहे. त्यामुळं आम्हाला जास्त जागा पाहिजे. आता आम्ही धाकट्या भावाच्या भूमिकेतनं थोरल्या भावाच्या भूमिकेत गेलेलो आहे असं ते स्पष्टपणे सांगताय. त्यामुळे कुठंतरी भाजपनं संभाजीनगरात जास्त जागा जिंकणार अशा पद्धतीचे संकेतच दिलेले आहे. तर शिवसेना सुद्धा भाजपला टोला लगावताना इतिहास विसरू नका, हे शहर आमचं होतं आणि आमचंच राहील असं त्यांना सांगते. त्यामुळं महायुतीत लढणार असं सांगत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये वाद आहेच आणि त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्यांनी आतापर्यंत हा गड राखला त्यांना या निवडणुकीला निश्चितच सामोरं विशाल, जाणं त्यामुळे एकत्रित तितकंच लढणार असं जिकिरीचं सांगितलं झालंय. जात असलं तरी जागा वाटपाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच, त्यावरनं खटके उडण्याची देखील शक्यता आहे.